ठाण्यातील हस्तिका रुपेश कडू या चिमुरडीने दांडपट्टा खेळाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण पदके मिळवली. ठाण्याच्या शिरपेसामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. हस्तिका कडू ही ठाण्यातील सरस्वती शाळेमध्ये 7वी इयत्तामध्ये शिकत आहे. 2021 पासूनच ती या दांडपट्टा खेळाचा सराव करत आहे. विशेष म्हणजे तलवारबाजी, फेसिंग, सिरबंब, लाठीकाठी या सर्वच खेळांमध्ये उत्कृष्ट असे यश संपादन केल्यानंतर हस्तिका हिने लाठीकाठी खेळामध्ये आपले योगदान दिले. यापूर्वी देखील ती स्टेट लेवलच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन 1 गोल्ड आणि सिल्वर पदक मिळवलं होतं. 29-30 एप्रिल या कालावधीमध्ये नुकतीच पंचवटी येथे दांडपट्टा नॅशनल कॉम्पिटिशन संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये हस्तिकाकडून घावघवीत यश संपादन करून 2 गोल्ड मेडल पटकावले आहे. प्रशिक्षक बळासाठी हे तिला नेहमीच खेळाबाबत प्रशिक्षण देत असतात. भविष्यामध्ये देखील या खेळांमध्ये उत्तम यश संपादन करण्याचा हस्तिकाचा मानस आहे. त्याचबरोबर मोबाईलवरती गेम खेळण्यापेक्षा मातीतले गेम खेळा असा सूचक सल्ला देखील तिने समस्त बालवर्गाला दिला आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने त्यांच्या कार्यालयामध्ये हस्तिकाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, नयनेश पाटीलकर, प्रदीप सावर्डेकर यांचा अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी हस्तिकाला भरभरून स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ऋतिका कडू ही दांडपट्टा या खेळामध्ये तिला आता नॅशनल गोल्ड मेडल मिळालेला आहे. याच्या आधीही तिला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि ह्याच्यापुढे ऑगस्टमध्ये ती थायलंडला होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. त्यासाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथे बोलवलेलं आहे. खरं तर दांडपट्टा हा मर्दानी खेळ आपल्याकडे मानला जातो. अशा खेळाला प्रोफेशनल बनवून त्याच्यामध्ये पुरस्कार मिळवणं आणि इंटरनॅशनल लेवलला स्वतःची कीर्ती उभी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ऋतिकाने ते केलेलं आहे आणि त्यासाठीच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही तिचं सत्कार केलेला आहे. नमस्कार, माझं नाव आहे हस्तिका रुपेश कडू. मी आत्ता नाशिक नॅशनलसाठी गेलेली दांडपट्ट्यासाठी. मला 2 गोल्ड मेडल्स मिळाले, एक करतलममध्ये आणि एक हस्तलममध्ये. चांगलं वाटतं, एकदम प्राऊड फील होत आहे आणि माझ्या मम्मीला सुद्धा प्राऊड फील होत आहे. भविष्यात पुढे मला इंटरनॅशनल ऑलिम्पिक्स पर्यंत मला जायचं आहे. हे माझं स्वप्न आहे.